गाडीचा वेग एवढा होता की धडक अशी बसली की तो दगड निघून 10 फूट लांब गेला होता आणि मी पडलो. माझा जो सहकारी माझ्याबरोबर होता त्यानं मला घट्ट पकडलं होतं आणि मी खाली पडलो. माझी ह्या साईडचं पूर्ण स्किन गेलं होतं चेहऱ्याचं, मनगटाचे सांधे फिरले होते माझ्या आणि मी बेशुद्ध अवस्थेत. दुःख एवढं होतं की माझा फॉर्म चांगला होता, मी सलग 2 वर्ष महाराष्ट्राला गोल्ड होतो आणि मला माझ्या जिल्ह्यात मला गोल्ड घ्यायचं होतं नॅशनलचं. पण मला त्या गोष्टीचं दुःख, म्हणजे माझं पदक आलं, फक्त दुर्दैव एवढं की मला गोल्ड आणायचं होतं आणि ब्रॉन्झ मेडल आलं. पण मला आजही त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की मी माझ्या जिल्ह्याला पदक देऊ शकलो माझ्या मातीत इथं ज्यावेळेस नॅशनल जिल्ह्यात. आणि त्यावेळी फक्त किसन शेळकेचं 74 किलोला फ्रीस्टाईलला ब्रॉन्झ आणि माझं त्याचं फ्रीस्टाईलला गोल्ड आलं होतं आणि माझं ग्रिकोला ब्रॉन्झ आलं होतं. दोन्ही 74ची मेडल सातारा जिल्ह्याला मिळाली होती. तर मित्रांनो, आपण आता जाऊया जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख यांच्या घरी आणि मी आता त्यांच्या घराच्या दाराच्या इथे उभे आहे. आपण आता जाऊन बघूया त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या ह्या प्रवासामध्ये काय काय संघर्ष केला आणि त्या संघर्षाची जी पोचपावती आहे ती आपल्याला बघायची आहे. तर चला जाऊया. नमस्कार पैलवान. नमस्कार. नमस्कार. तर पैलवान, तुमच्या घरी आलोय आणि बघता क्षणी म्हणजे तुम्ही न बोलण्यापेक्षा हेच काहीतरी बोलून चाललंय. मला जरा सांगा एक्झॅक्ट. मला पहिलं तुमचं जे म्हणतात ना, म्हणजे तुमची कारकीर्द म्हणजे बाबांपासूनच, जरा बाबांची ओळख सांगा आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी. वडील माझे आर्मीमध्ये होते, पॅरामध्ये. 5 पॅरामध्ये होते. 85 जम्प त्यांनी विमानातले केलेले आहेत. ओके. आणि पॅरा कमांडो होते ते. त्यांनी 18 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाली. ओके. एक चुलते मराठा इन्फंट्रीमध्ये 18 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाली. ओके. आणि एक चुलते नेव्ही मधून 20-21 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाली. आणि मी आर्मी मधून 16 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालो. ओके. आता हे झालं तुमचं सैन्य दलातलं आणि हे आता बाकीचं ऐश्वर्य सांगा जरा. हे कुस्ती क्षेत्रातले माझे जे काय मी आतापर्यंत केलं, हा. आता ह्या तिन्ही गदा माझ्या कुस्ती क्षेत्रातल्या आहेत. येस. ह्या ढाली कुस्ती क्षेत्रात, एखाद दुसरी बैलगाडी शर्यतीची असेल ओके. आणि कुस्ती क्षेत्रातली. हा खशाबाजा जो मानाचा जो जिल्हा क्रीडा पुरस्कार आहे तो 2010-11चा पुरस्कार मला मिळाला होता. ओके. म्हणजे खशाबाजा जो जिल्हा क्रीडा पुरस्कार सुरू झाल्यापासून पहिला पुरस्कार मिळवणारा खेळाडू मी होतो पैलवानगी क्षेत्रात, कुस्ती क्षेत्रात. हे वडिलांचं आहे. हा कवठे ग्रामस्थांनी लाल माती सेवाभूषण पुरस्कार दिला होता. हा मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर मग इथं कुस्ती क्षेत्र आणि बैलगाडी क्षेत्र या बाबतीतली सगळी पारितोषिक आहेत. हा मानाभिमान विकास फाउंडेशन ऑलिम्पियन पैलवान खशाबा जाधव नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड मला दिला होता. मग या ट्रॉफी असतील किंवा ही बैलगाडी क्षेत्रातली गाथा आहे, हा माझा कैलासवासी संग्राम आहे. आणि हे आमच्या इथले ग्रामस्थांनी जे आजी माजी सैनिक आहेत त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केलेलं आहे. हा विद्यानिकेतन सामाजिक संस्थेनं मला दिलेला पुरस्कार आहे. ओके. क्रीडा क्षेत्रातला. तशाच पद्धतीनं या काही बैलगाडी क्षेत्रातील आणि कुस्ती क्षेत्रातील माझ्या आणि माझा चिरंजीव आता कुस्ती करतोय पैलवान राणा, त्याच्या काय आहेत. ही मानाची पुसेगाव हिंद केसरीची म्हणजे बंदीनंतर पहिलं मैदान झालं आणि त्यात आपल्या सरपंचला मिळालेला हिंद केसरी किताब आहे. सलग 2 वर्ष बैल फायनलला होता. आणि परत माळशिरसला पण बैलपोळा मैदानला हिंद केसरी झालेला आहे बैल आपला. हे बाकीचं बघ, ह्या ट्रॉफीज काही बैलगाड्या क्षेत्रातल्या, काही कुस्ती क्षेत्रातल्या, आणि हे सगळी माझी मेडल आहेत. हे महाराष्ट्रातला ग्रिकोला गोल्ड असणारी मेडल आहेत. ही खाशाबा जाधव फेडरेशन कप नॅशनलचं मेडल आहे. हे इंटरनॅशनल मेडल आहे. ही सगळी आर्मीची काही मेडल आहेत त्यात.
आणि ह्या वरकरवाडी केसरी किताब 2007-8चा मला मिळाला होता. येस. पण खाशाबा जाधव स्पर्धेतलं ते एक माझं पारितोषिक आहे. येस. असा सगळा म्हणजे आपल्या कारकिर्दीत आपण जे काय मिळवलं, जी संपत्ती, बरोबर. माझी संपत्ती ही 4 भिंतीच्या आतली ही माझी संपत्ती. बरोबर. खऱ्या अर्थानं जे आपण बैलगाडी क्षेत्रात, कुस्ती क्षेत्रात काय मिळवलं, तर ही संपत्ती मिळवली आपण. म्हणजे लोकांनी काही पैसे कमावले किंवा अनेक काही गोष्टी कमावल्या, मी हे सगळे कमवले. आणि हे कमवण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं, प्रामाणिक कष्ट करावं लागतं, हेतू शुद्ध लागतो आणि ध्येयापर्यंतची तुमची वाटचाल एका योग्य दिशेने चालवावी लागते. ज्या पद्धतीने हे यश मला कुस्ती क्षेत्रात माझ्या जी काही कारकीर्द केली, जी काही कष्ट केले, जी जिद्द, मेहनत, चिकाटी होती, जी माझ्या गुरुवाऱ्यांचं मला पाठबळ होतं, घरच्यांचं, गावकऱ्यांचं, सिद्धनाथवाडी दत्तनगरवाल्यांचं पाठबळ होतं, त्यांच्या माध्यमातून मिळालेलं हे यश आहे. आणि तशाच पद्धतीचं यश आता बैलगाडी क्षेत्रात त्याच प्रामाणिकपणेच्या आणि जिद्द चिकाटीच्या जोरावर बैलगाडी क्षेत्रातलं यश मिळत आहे. म्हणजे पैलवान, तुम्ही कोणालाही कुठली म्हणजे बोट दाखवायला पण जागा नाही केली. आपला मगाशी विषय चाललेला, पण म्हणतात ना, म्हणजे कुठलीही कसर तुम्ही सोडली नाही या क्षेत्रामध्ये. नाही, काम करत असताना मला जे काय गुरु मिळाले आजपर्यंत या क्षेत्रातले, त्यांनी जे काय मला उपदेश दिले, त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांनी जी शिकवण दिली, त्या जोरावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी 100% यशस्वी माझी पावलं पडतात. आणि काम करत असताना ते इतकं प्रामाणिक असावं की बैलगाडी क्षेत्रात काम करताना आज खंडाळाचं मैदान होतं आणि पेडगावचं मैदान होतं. दोन्ही मैदान माझ्या मित्रमंडळींची आयोजित केली, पण माझी गाडी उशिरा पोहोचल्यानंतर मला चिठ्ठी सहज उपलब्ध होऊ शकली असती, पण मी चिठ्ठी अशी घेतली नाही. माझी गाडी उशिरा पोचली, मी फेरे टाकून घरी आलो. म्हणजे एवढा प्रामाणिकपणाने, एवढं पारदर्शक काम आपण करतोय. जर आपण पारदर्शक आणि प्रामाणिक राहिलो तर उद्या हे क्षेत्र सुधरेल. पण कुठेतरी आपण जर ह्या गोष्टींना, चुकीच्या गोष्टींना जर आपण पाठबळ किंवा प्रोत्साहित केलं तर हे क्षेत्र कधीच सुधरू शकत नाही. आणि ह्यातून हानी सर्वसामान्य बैल मालकाची. आणि हे क्षेत्र टिकावं का वाटतं? सर्वसामान्य बैलगाडी मालकासाठी वाटतं की कुठेतरी ज्यांनी बंदीच्या काळात, आज धनदांडग्यांच्या दावणीला 10 बैल असतील, पण बंदीच्या काळात ज्यांनी त्या बैलगाडी क्षेत्राकडे बघितलंही नाही किंवा आज जी काही नवीन आलेत ह्या 4-2 वर्षात, त्यांना बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय माहित नव्हतं, पण अडचणीच्या काळात खंबीरपणे उभा राहिला तो माझा सर्वसामान्य बैलगाडी मालक. त्या बैलगाडी मालकाने त्या काळीही बैलच सांभाळले. बरोबर. जर त्यांनी जतन, संगोपन, संवर्धन केलं नसतं तर आज हा बैल ही देशी गोवंश नामशेष असता. नमस्कार मित्रांनो, केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपलं बैलगाडी क्षेत्र आणि ह्या बैलगाडी क्षेत्राला आत्ताच्या सध्याचा जो ट्रेंड चालला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय भरपूर मैदानं होत चालली आहेत. आणि पण त्या मैदानामध्ये कुठेतरी एक शिस्तबद्धता यावी आणि त्याचबरोबर ह्या शिस्तबद्धतेमध्ये जी व्यक्ती पहिली आग्रही आहे ते म्हणजे जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख, अर्थात आपले दादा. दादा नमस्कार. नमस्कार दादा. बैलगाडी क्षेत्र आणि कसा प्रवास तुमचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पैलवानकी क्षेत्र, सगळ्यात महत्त्वाची ह्या महाराष्ट्राला, तुम्हाला तर सगळे ओळखतात आहे, पण तुमचा भारतीय सैन्याचा प्रवास, ते पासून तुमच्या कुस्ती क्षेत्रातला प्रवास थेट तो आता ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये पण आहे. काय बोलताय एकंदरीत? तुमची थोडी सविस्तर माहिती सांगा. नाही, माझं नाव पैलवान विलास प्रकाश देशमुख, मूळ गाव कोरेगाव तालुक्यातील सोळशी गाव, पण गेली 35 ते 38 वर्ष झालं मी वाई या ठिकाणी, सिद्धनाथवाडी वाई या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि आज पैलवान विलास देशमुख म्हणलं की वाई हीच ओळख सगळी महाराष्ट्रभर निर्माण झालेली आहे. मग ते कुस्ती क्षेत्रात असो, बैलगाडी क्षेत्रात असो किंवा माझ्या सैनिकी पेशात असो, पैलवान विलास देशमुख म्हणलं की वाई हे एक समीकरण. पैलवान, तुम्ही या कुस्ती क्षेत्रात कसे आलात एक्झॅक्ट? कुस्ती क्षेत्रात 1999 साली 12वीची परीक्षा दिल्यानंतर आमचे मेवणे पैलवान विक्रम डोंगरे हे कुस्ती करत होते आणि त्यांना बघून ह्या कुस्ती क्षेत्रात मला त्यांची प्रेरणा मिळाली. आणि मग कुस्ती क्षेत्रात 1999ला साधारणतः मार्च-एप्रिलमध्ये सुरुवात केली मी. बरोबर. आणि मग तिथूनपासून 2013पर्यंत कंटिन्यू कुस्ती क्षेत्रात म्हणजे मी कार्यरत राहिलो. पण आता आम्ही म्हणजे तुम्ही भारतीय सेनेमध्ये पण होतात, काय तुमचा प्रवास आणि कसा तुमचा तो प्रवास
झालाय? नाही, काय आलं, कुस्ती करत असताना 1 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर 2000 साली मी सैन्य दलातली माझी पहिलीच रिलेशन भरती होती. माझे वडीलही फौजी, चुलते फौजी, सगळे आम्ही घरात माझी सैनिकच. मग ते रिलेशनच्या भरतीमध्ये मी फर्स्ट अटेम्प्ट केला माझा सातारमध्ये, आणि सातारच्या पहिल्याच भरतीत मी भरती झालो. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर पुणे, खडकी पुणे, इथं माझं ट्रेनिंग सेंटर होतं. मी तिथं भरती आलो. आणि आर्मीमध्ये भरती झाल्यानंतर 2001 साली जी 1997 साली कारगिलच्या लढाईच्या वेळेला ज्या काय स्पोर्ट्स टीम होत्या आर्मीच्या, सेनादलाच्या, त्या क्लोज केल्या होत्या, त्या पूर्णपणे बंद केल्या होत्या. आणि 2001 साली परत 2000 किंवा 2001 साली परत टीम नव्यानं उभारणी केली टीमची. आणि मग 2001 साली माझे गुरुवर्य असतात पैलवान हनुमंत गायकवाड, दहिवडीचे आहेत. तर त्यांनी माझ्यासाठी म्हणजे फार पराकाष्ठा केली. कारण की माझा जो ट्रेड होता आर्मीतला तो लायटरमॅन म्हणून कलकत्ता आणि गुवाहाटीला चालायचा. पण त्या ट्रेड माझा तो कॅन्सल करून मला आर्किटेक्चर ड्रॉसमन ट्रेड देऊन मला इथं थांबवलं. नाही तर माझं पुढचं भविष्य कलकत्ता आणि गुवाहाटीला गेलं असतं. पण इथं थांबवून माझी आवड, माझी जी रुची होती कुस्तीतली, ती त्यांनी ओळखली आणि मला इथं कुस्ती टीममध्ये त्यांनी घेतलं. पैलवान, मी एक असं ऐकून आहे की ह्या पैलवानकी क्षेत्रामध्ये, या कुस्ती क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं चालू होतं तेव्हा एक तुमचा अपघात झालेला, आणि तो अपघात सगळ्या महाराष्ट्राला माहीत होता. तो एक्झॅक्ट काय होता? काय आलं, मी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट घोरपडी, जिथं म्हणजे आर्मीचे सिलेक्टेड प्लेयर, नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर ठेवले जातात आणि त्यांना बाहेर देशातील आंतरराष्ट्रीय कोच त्यांचं ट्रेनिंग करून घेतात किंवा त्यांना कोचिंग देतात. म्हणजे आम्हाला पहिले कोच होते बेलारूसचे लिबरमॅन म्हणून, आणि त्यानंतर उझबेकिस्तानचे कोच आले फुरकत इसाय म्हणून. मग त्यांच्या अंडरमध्ये मी प्रॅक्टिस करत होतो. आणि 2008ला मी गोंडा नॅशनलला गेलो, UP गोंडामध्ये. नॅशनलवरून 10 तारखेला आलो आणि 11 तारखेला सुट्टी आलो. आणि 13 डिसेंबरला म्हणजे 11 डिसेंबरला मी घरी आलो. 13 डिसेंबरला आसवलीला मैदान होतं आणि त्या मैदानाला मी गेलो. आणि येताना माझी 200 cc पल्सर होती माझ्याकडं, आणि स्पीड जास्त असल्यानं मला गाडी कंट्रोल झाली नाही. आणि रस्त्याच्या साईडला एक दगड जो लावलेला असतो त्याला जाऊन माझी गाडी ठोकरली. तो दगड जमिनीत रावलेला दगड आम्ही म्हणजे त्या माझ्या गाडीचा वेग एवढा होता की धडक अशी बसली की तो दगड निघून 10 फूट लांब गेला होता. आणि मी पडलो. माझा जो सहकारी माझ्याबरोबर होता त्यानं मला घट्ट पकडलं होतं आणि मी खाली पडलो. माझी ह्या साईडचं पूर्ण स्किन गेलं होतं चेहऱ्याचं, मनगटाचे सांधे फिरले होते माझ्या, आणि मी बेशुद्ध अवस्थेत गेलो. माझ्या डोक्याला वगैरे मान लागला, मानाच्या मणक्याला लागला, खांद्याला लागला, हे सांधे फिरले, लिगामेंट तुटली, आणि म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत गेलो. आणि बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर मला खंडाळमध्ये जेव्हा ॲक्सिडेंट झाला, माझा सहकारी तो व्यवस्थित होता, त्याला थोडा मुक्का मार लागला होता. त्यानं फोन करून सांगितल्यानंतर इकडून सगळे आमची मित्रमंडळी सहकारी मला घ्यायला गाडी करून आले. मग खंडाळमध्ये आल्यानंतर थोडासा मला शुद्ध आली आणि परत मी बेशुद्ध आलो. ते डायरेक्ट मग वेळाचा घाट चढून आल्यानंतरच मला शुद्ध आली. पण तो अपघात एवढा मोठा होता की त्या अपघातात मला 1.5 वर्ष एका जागी बसावं लागलं. एवढा मोठा अपघात होता तो. आणि माझ्या मनगटाचे सांधे असे प्रकारे फिरले होते की 6 महिने माझ्या हाताची बोटं ओळत नव्हती आणि मला कागदाचा तुकडाही जमिनीवरून उचलता येत नव्हता. एवढा मोठ्या प्रमाणात अपघात झाला होता. पण मला त्यावेळी दुःख एकाच गोष्टीचं होतं की त्यावेळी 2008ला नॅशनल म्हणजे फेडरेशन कप नॅशनल, खाशाबा जाधव नॅशनल हे सातारमध्ये होणार होतं. आणि मला दुःख एवढं होतं की माझा फॉर्म चांगला होता, मी सलग 2 वर्ष महाराष्ट्राला गोल्ड होतो आणि मला माझ्या जिल्ह्यात मला गोल्ड घ्यायचं होतं नॅशनलचं. पण मला त्या गोष्टीचं दुःख होतं. आमचे मित्र सहकारी सचिन अप्पा खराते, मी त्यांच्यापाशी ते व्यक्त पण केलं होतं. पण काय झालं, नशीब माझं एवढं चांगलं म्हणावं लागेल किंवा माझी कुस्ती क्षेत्रावर असलेली निष्ठा की त्या वर्षीचं नॅशनल कॅन्सल झालं आणि ते नॅशनल 2010 साली कराड या ठिकाणी झालं, खाशाबा जाधव फेडरेशन कपचं. आणि 2010ला ज्यावेळेस मी ते पार्टिसिपेट केलं त्या स्पर्धेत, त्यावेळेस नुकतेच 4 महिने झाले होते मला सुरुवात करून. आणि मी मग ते नॅशनलची ट्रायल दिली, त्यात मी फर्स्ट झालो आणि मग ते नॅशनल अटेंड केलं. आणि नॅशनलला म्हणजे माझं पदक आलं, फक्त दुर्दैव एवढं की मला गोल्ड आणायचं होतं आणि ब्रॉन्झ मेडल आलं. पण मला आजही त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की मी माझ्या जिल्ह्याला पदक देऊ शकलो, माझ्या
मातीत इथं ज्यावेळेस नॅशनल झालं तेव्हा माझ्या जिल्ह्यात, आणि त्यावेळी फक्त किसन शेळकेचं 74 किलोला फ्रीस्टाईलला ब्रॉन्झ आणि माझं त्याचं फ्रीस्टाईलला गोल्ड आलं होतं आणि माझं ग्रिकोला ब्रॉन्झ आलं होतं. दोन्ही 74ची मेडल सातारा जिल्ह्याला मिळाली होती. पैलवान, खूप तुमचा हा संघर्ष म्हणजे म्हणजे तुमच्या लहानपणीच्या प्रवासातून पार पूर्ण म्हणजे ह्या कुस्तीतला संघर्ष खूप मोठा आहे. जागतिक विजेता म्हणजे तुमच्या नावाच्या समोरच पहिलं लागलेलं आहे, जागतिक विजेता पैलवान विलास देशमुख. मला जरा सविस्तर सांगा. अनेक लोकांना पडलेला हा प्रश्न आहे किंवा अनेकांना या बाबतीतली माहिती नाही. मी सैन्य दलात होतो, सैन्य दलातर्फे मी कुस्ती खेळत होतो. म्हणजे सैन्य दलात गेल्यानंतरच माझा कुस्तीचा आलेख वर चढत गेला. माझी अचिव्हमेंट म्हणजे चांगली झाली, कारण की मी इंटरनॅशनल कोचच्या अंडरमध्ये प्रॅक्टिस मिळालं आणि तंत्रशुद्ध कुस्ती काय हे मला कळालं. मॅटवर मी ग्रिको रोमन स्टाईलमध्ये कुस्ती करत होतो. म्हणजे कुस्तीत 2 प्रकार आहेत, फ्री स्टाईल आणि ग्रिको रोमन. मी ग्रिको रोमन स्टाईलचा पैलवान आहे. मग 2007 ते 2011 सलग 5 वर्ष महाराष्ट्राला 74 किलोला माझे गोल्ड आहे. सातारा जिल्ह्याकडून महाराष्ट्राला गोल्ड आहेत आणि 10 नॅशनल माझी झाली आणि 1 नॅशनल वुशू झालं, अशी 11 नॅशनल आहेत माझी. तर माझे आत्तापर्यंतचे ज्या क्रीडा क्षेत्रातलं माझं मोठं पदक असेल, सर्वोच्च पदक, तर ते जागतिक कुस्ती स्पर्धेतलं, ते आमच्या सैन्य दलातर्फे होणाऱ्या स्पर्धेत, जागतिक स्पर्धेत मला प्रतिनिधित्व करायचं संधी मिळाली. काय सैन्य दलात असल्यामुळे सैन्य दलामधून मला ती संधी मिळाली आणि त्यामध्ये माझं ब्रॉन्झ मेडल आलं. आणि ब्रॉन्झ मेडल आल्यावर स्लोवाकिया, किर्गिस्तान आणि पोलंड ह्या 3 बाहेर देशातल्या खेळाडूंना पराभूत करून मी त्या पदकाला गवसणी घातली. पण काय आलं, आपण सैन्य दलातर्फे खेळत होतो, सैन्य दलातून खेळत होतो, त्यामुळं बाहेरच्या लोकांना त्याबाबत तेवढीशी माहिती झालेली नाही. पण आज जे वरिष्ठ या कुस्ती क्षेत्रात आहेत, म्हणजे दत्ताभाऊ गायकवाड, गोविंद तात्या पवार, काका पवार, रवींद्र पाटील, राहुलभाऊ काळभोर, कृष्णा फिरंगे, ही सगळी ग्रिको स्टाईलची पैलवान आहेत. अमोल बोचडे, ही ग्रिको रोमन स्टाईल करायची आणि त्या स्टाईलमध्ये मी खेळत होतो आणि त्या स्टाईलमध्ये मला यश मिळालं आणि ते इंटरनॅशनल मेडल आल्यामुळं ते जागतिक विजेता असं माझ्या नावापुढं एक सबटायटल आलं. आणि ते आज जे कुस्ती क्षेत्रात केलं आपण, त्या कुस्ती क्षेत्रातल्या माझ्या कामगिरीमुळे मला ह्या बैलगाडी क्षेत्रात आणि सैनिकी पेशात बऱ्याच काही गोष्टी साध्य करता आल्या. म्हणजे त्या कुस्ती क्षेत्रातल्या लोकांनी मदतीचा हात प्रत्येक ठिकाणी मला दिला. त्यामुळे बैलगाडी क्षेत्र सुधारण्याला मला वेळ लागला नाही. त्यामुळे जागतिक विजेता पैलवान विलास देशमुख हे नाव आज बैलगाडी क्षेत्रात, कुस्ती क्षेत्रात आणि सैन्य दलातही प्रामुख्यानं म्हणजे मोठ्या उंचीवर आहे.